पालघर रेल्वे स्थानकावरती झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवरती दिसून येतोय। पहाटेपासूनच डहाणू ते विरार ही लोकल सेवा ठप्प झालेली आहे। त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत। गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरती कामावरती जाणाऱ्यांची आता गर्दी वाढू लागलेली आहे। मालगाडीचे डबे घसरल्यामुळे 2, 3 आणि 4 हे ट्रॅक नादुरुस्त झालेले आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत आहेत। घसरलेले डबे हटवण्याचं तसंच ट्रॅक दुरुस्तीला 5 ते 6 तास आणखी लागणार आहेत अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवलेली आहे। बोईसर, पालघर या स्थानकांमधून विरारसाठी बस सेवा सुरू आहे। त्यासोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विरारपर्यंत प्रवासाची मुभा सुद्धा देण्यात आलेली आहे। संतोष पाटील या संदर्भातले अपडेट देतील। संतोष, नक्कीच अमोल, आपण पाहिलं हा अपघात झाल्यानंतर काल 5:30 वाजता हा अपघात झाला आणि 3 ट्रॅक आहेत ते 3 ट्रॅकचे काही रूळ आहेत ते उखडले होते आणि त्यानंतर साधारणतः 1.5 तासांनी ह्या दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। मात्र तेव्हापासून ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या काही गाड्या रद्द केल्यात, ज्या लोकल सेवा आहे ती पूर्णपणे रद्द केलेली आहे। त्यानंतर आता पाहिलं तर ज्या मुंबईकडून गाड्या जाणार आहेत त्या गाड्यांना विरारपासून पूर्ण उंबरगावपर्यंत थांबे दिलेले आहेत। तर गुजरातकडून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा जे थांबे आहेत ते दिलेले आहेत। मात्र प्रवाशांची गर्दी आहे ती प्रत्येक स्थानकावर मोठ्या प्रमाणात आहे, कारण जे चाकरमाने आहेत ते पहाटे डहाणूवरून मुंबईकडे जातात आणि काही मुंबईकडून सुद्धा येणारे असतात, कारण बोईसर MIDC आहे, पालघर MIDC आहे, इथे जे कामगार आहेत ते पूर्णपणे येतात आणि त्याच्यामुळे हा खोळंबा निर्माण झालेला आहे। अजूनही दुरुस्तीला साधारणतः 5 ते 6 तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने सांगितलेली आहे। मात्र ही वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण काम आहे ते सुरू आहे। अजूनही जे ट्रॅक चे रूळ उखडले गेलेले ते दुरुस्त करण्यात येत आहेत, त्यामुळे हा खोळंबा आहे तो अजूनही आहे। अमोल, संतोष, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।